एक महत्त्वाची बातमी छत्रपती संभाजीनगरमध्ये नीट परीक्षार्थींच्या चेकिंगसाठी खासगी मुलं नेमण्यात आली आहेत। विद्यार्थ्यांची चेकिंग करणाऱ्या मुलांना त्यांची नेमणूक कुणी केली हेच माहिती नाहीये। दरम्यान छत्रपती संभाजीनगरच्या एसएफएस या परीक्षा केंद्रावरचा हा प्रकार आहे। पर्यवेक्षक सुद्धा या ठिकाणी अनुत्तरित असल्याचं पाहायला मिळालं। तुमचं हे आय कार्ड कोण दिलं असतं? त्यांना दिलं नाव का फोन करतो मी। काय नाव कोणाचं? तुमचं? भूषण. कोण थांबवली? ते सरांचेच याच्यावर नाव. कोणत्या सरांना? काय नाव आहे त्यांचं सर? ते आय कार्ड कोण दिलं? त्यांना दिलेलं आहे ते. फोटो कुठे? फोटो नाही त्याच्यावरती. मग काय कोणत्या सरनं मला माहित नाही तुम्हाला? नाही. इथे कशासाठी थांबलेत? चेकिंग काढून. कसं ठरलं तुमचं पैशांचं कसं काय दोन मुलं आहेत तिथं, त्यांच्या गळ्यात आय कार्ड नाही आहे। जे आय कार्ड आहे ते हाताने लिहिले, त्यावर फोटो नाही। त्यांना नेमणुकीचा अधिकार कुणी दिलाय ते विद्यार्थ्यांची तपासणी करत आहेत। NTA कडनं पूर्ण टीम येते, CCTV, बायोमेट्रिक, फ्रिस्किंग। पण असं जर कोणी गळ्यात कार्ड असं कार्ड जर गळ्यात घालून कोणी आलं त्यासाठी थांबलं आणि त्यांनी जर विद्यार्थी चेकिंग केली तर तुम्ही म्हणणार का NTA ती टीम पाठवली? नाही, NTA ची टीम आधी येते फ्रिस्किंगसाठी। आम्हाला माझा एवढाच प्रश्न आहे, आता ते दोन मुलं विद्यार्थ्यांची चेकिंग करतात ते कोण आहेत? ते जे विद्यार्थी ते जे मुलं आहेत ते एक एजन्सीकडून नेमले जातात आणि NTA त्याला नेमते। त्यांच्या गळ्यात आय कार्ड आहे का? आय कार्ड त्यांनी घातलेले आहेत। आपण या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर लोंढे यांच्याकडून। ज्ञानेश्वर, अतिशय धक्कादायक हा प्रकार म्हणावा लागेल। तुम्ही सगळा आढावा या सगळ्या प्रकाराचा घेतलाय, काय नेमकं निदर्शनास आलं? निश्चितच मोहिनी, आज जर आपण बघितलं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये 50 केंद्रावर 17,734 विद्यार्थी जे आहेत नीटची परीक्षा देतात। आता मी छत्रपती संभाजीनगरच्या SFS या परीक्षा केंद्रावर आहे। मात्र ज्यावेळेस या ठिकाणी विद्यार्थी येत होते तेव्हा दोन खाजगी तरुण त्या विद्यार्थी जे आहे ते प्राथमिक तपासणी करत होते। मात्र याची अधिक माहिती घेतली असता त्या विद्यार्थ्यांच्या गळ्यात आय कार्ड होते। मात्र ते आय कार्ड जे आहे ते त्यांनी स्वतः खरेदी केले होते का? त्याच्यावर कोणताही सही नव्हता, शिक्का नव्हता आणि त्यांच्यावर फक्त नावं होते, मात्र त्याच्यावर कोणताही फोटो नव्हता। मग ज्या खाजगी एजन्सीने त्या तरुणांची नेमणूक केली तेच तरुण विद्यार्थ्यांची चेकिंग करतात का? हा प्रश्न जे आहे त्या निमित्तानं उपस्थित होतोय। आणि दुसरी गोष्ट म्हणजे या सगळ्या गोष्टीनंतर छत्रपती संभाजीनगरचे पोलीस आयुक्त प्रवीण पवार या ठिकाणी स्वतः आले होते। त्यांनी जे आहे ते या ठिकाणी चौकशीसुद्धा केली, त्या मुलांसोबत सुद्धा संवाद साधला। पण त्यांच्याशी जे आहे ते अधिक माहिती विचारली असता त्यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास टाळलेलं आहे। मला इतर केंद्रावर तपासणी करायची आहे आज सुद्धा प्रवीण पवार यांनी म्हणले। मात्र अशा पद्धतीने आपण बघतोय छत्रपती संभाजीनगरच्या एका परीक्षा केंद्रावर खाजगी व्यक्तीमार्फत जे आहे ते चेकिंग केली जाते। ठीक आहे, जर NTA त्यांना नेमणूक केली असेल तर त्यांना किमान आय कार्ड देणं गरजेचं होतं। त्या आय कार्डवर जे आहे ते अधिकृत एखाद्या संस्थेची म्हणा किंवा अधिकृत ज्यांना अधिकार आहेत त्यांची सही स्वाक्षरी। नक्कीच ज्ञानेश्वर, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। नाही, मला अजून करू द्या ना बाकीच्या गोष्टी। बंदोबस्त कसा आहे? नाही, बंदोबस्ताचा लागता नाही, मला सेंटरला जायचं। तर आपण पाहतोय सध्या राजू पाटील हे निघालेले आहेत या